नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय मालिका आता नवीन वळणावर येऊन अतिशय सुंदर असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता चक्क स्वानंदीच्या कन्यादानाच्या वेळेस आता मोठा तोडगा काढून स्वानंदीने आणि समरने अधिरासाठी लग्न लावता क्षणी मात्र एक मोठी घटना घडते. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस आता स्वानंदीचं कन्यादान होत असतं त्याच वेळेस ज्या माणसाला आता दुकानातून बांगड्या घेऊन आता लग्नामध्ये बोलावलेलं असतं त्याच माणसाला आता पैसे देताना अर्पिता निलिमाला कसे अधिरा रंगे हात पकडते आणि अधिरा रंगे हात आता त्या माणसाला पैसे देताना निलिमा आणि अर्पिताला रंगे हात पकडून भयानक सत्य आता अधिरासमोर येऊन मलिकाचे भांडे कसे फुटते आणि हे सगळं मलिकाने जाणून बुजून घडून आणलं. हे सत्य अधिरासमोर येऊन अधिरा आता मोठा धमाका करत मलिकाचे तोंड काळे करून मलिकाला कसे भर लग्नातून बाहेर काढते आणि मलिकानेच हा डाव रचला हे कसं समोर समोर आणते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. तर प्रेक्षकांनो, निलिमाने केलेली एक चूक आणि एक गडबड मंदाकिनीच्या पथ्यावर पडत अधिरा आता मोक्याच्या वेळी तिथे येत निलिमा आणि अर्पिताला कसे रंगे हात पकडते आणि मलिकाचा खरा चेहरा कसे समोर आणते हे या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी हा व्हिडिओ प्रेक्षकांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामध्ये आता लग्न लागण्याच्या वेळेस मलिकाने मोठा डाव रचून आता त्या बांगड्या भर मंडपात त्या माणसाला घेऊन येऊन मंदाकिनीने राजवाड्यांच्या पारंपरिक बांगड्या गहाण ठेवल्या आणि पैसे मिळवले हे सत्य समोर आणलेलं असतं. आणि त्याच वेळेस मोठा धमाका उडालेला असतो आणि समर आजी आणि सगळ्यांच्या मनात मलिकाने आता गैरसमज निर्माण करून दिलेला असतो. मलिकाने एवढा मोठा डाव खेळलेला असतो की ज्या वेळेस त्या बांगड्या आता गहाण ठेवायला सांगून मंदाकिनीकडून मलिकाने हे कुणाला सांगू नको असे वचन घेतले असल्यामुळे मंदाकिनीचे नाक आणि तोंड मलिकाने एकाच वेळेस दाबलेले असते आणि मंदाकिनी सगळ्यांच्या समोर तोंडावर पडलेली असते. सगळ्यांना मंदाकिनीचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर आता कमीत कमी आजी पुन्हा एकदा समझोता करून त्या ज्वेलरीवाल्याचे पैसे देऊन टाका असे आता मंदाकिनीला सांगते. पण आता ते पैसे मंदाकिनीकडून सुस्मिताने तिला सिनेमामध्ये रोल मिळण्यासाठी एका एजंटला दिलेले असतात आणि तो एजंटही पळून गेलेला असतो. पुन्हा एकदा मंदाकिनी तोंडावर आपटते आणि पैसे नसल्याचे सांगते. आता मात्र समरला खूप राग आलेला असतो आणि आपण आयुष्यात खूप मोठी चूक केली आणि या रोहनच्या ताईसोबत लग्नाचा निर्णय घेतला आणि खरोखर ही माणसे खूप वेगळ्या वळणाची निघाली असे समरच्या लक्षात येते. पण तरीसुद्धा आता अधिरा ही रोहनच्या प्रेमासाठी लग्नाला तयार होते आणि समरला समजावून सांगते. तेव्हा नाविलाजाने अधिरासाठी समर देखील आता लग्नाला तयार होतो. इकडे आता मोठ्या थाटामाटात अगोदर स्वानंदी आणि समरचं लग्न लागते. मंगलाष्टके म्हणून गुरुजी आता दोघांनाही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालायला सांगतात आणि दोघांचंही लग्न झालेलं असतं. पण त्याच वेळेस जेव्हा आता कन्यादानाची वेळ येते त्याच वेळेस स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीला अडवतात आणि म्हणतात की माझ्या नंदूचं कन्यादान मी फक्त एकटा करणार आहे, कारण तू आमच्यासाठी मेलीच आणि तू काय केलं, तू तर माझ्या नंदूचं लग्न मोडायला निघाली होतीस आणि आता कन्यादान कशाला करतेस, असं दान करायचं नसतं. आणि त्यानंतर आता पाटावरती मंदाकिनीच्या नावाची सुपारी ठेवत एकट्या स्वानंदीच्या बाबांनी आता कन्यादान करण्याची तयारी दाखवलेली असते. आणि इकडे आता जोपर्यंत माझ्या ताईचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न लावणार नाही, त्यामुळे अधिरा रोहनचं लग्न थांबलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे मात्र एक भयानक घटना घडते. निलिमा आणि अर्पिता दोघीही आता इकडे बाजूला येतात. तर तो बांगड्या घेऊन येणारा ज्वेलरीतला माणूस त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की मॅडम, कसे मी ड्रामा जो केला तो अगदी पद्धतशीर केला आणि खरेखुरा वाटला ना. तेव्हा आता निलिमा अर्पिता दोघीही खुश झालेले असतात आणि म्हणतात खरंच आज तू खूप मोठं काम केलंस आणि त्यासाठी आज आम्ही तुला
खूप तुझ्यावरती खुश आहोत. तो माणूस म्हणतो की मी खूप मोठी रिस्क उचलली मॅडम, तेव्हा याचा मला मोबदला मिळायला हवा. आणि अर्पिता आणि ती निलिमा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्हाला तुमचा मोबदला नक्की मिळेल. आणि इकडे आता मात्र अधिराचं डोकं आता जड झालेलं असतं आणि अधिरा आता बाजूला येते. पण ज्या वेळेस आता निलिमा अर्पिताचं हे बोलणं चालू असते त्याच वेळेस त्या पडद्याच्या शेजारी अधिराच्या कानावर त्यांचं ते बोलणंही ऐकू येतं आणि पटकन पडद्याच्या आडून डोकावून अधिरा त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्याकडे बघू लागते. तो माणूस म्हणतो की मी अतिशय हुशारीने आता हे सगळं घडवून आणलं मॅडम. तर लगेच आता अर्पिता एक पैशाचा बंडल काढून त्या माणसाला देते आणि म्हणते की हे बघ, कुठेही तोंड उघडायचं नाही. अधिरा आता ते सगळं ऐकत असते. तो माणूस म्हणतो की ज्या वेळेस त्या बांगड्या गहाण ठेवायला आल्या होत्या ना, त्यावेळेस मल्लिका मॅडमचा मला फोन आला होता आणि त्यांनी मल्लिका मॅडमने मला बरोबर सगळं काही सांगितलं होतं, काय करायचं कसं करायचं, आणि त्या पद्धतीने मी करत गेलो. आणि लगेच आता अर्पिता म्हणते की एकदम मस्त काम केलंस तू. आणि त्याच वेळेस मल्लिकाने हे मुद्दाम घडवून आणलं आणि हा मल्लिकाचा डाव असल्याचे आता अधिरासमोर येऊन अधिरा तोंडाला हात लावते. अधिराला मोठा धक्का बसलेला असतो. हसतच निलिमा म्हणते आणि त्याच वेळेस दुसरी खेळी खेळून मी त्या खोट्या बांगड्या त्या रोहनच्या आईला दिल्या आणि हुबेहूब याच बांगड्या तुम्ही स्वानंदीला घालण्यासाठी बजावलं आणि त्या मूर्ख बाईला ते खरं वाटलं. आता मात्र या डावामध्ये अर्पिता, निलिमा आणि मल्लिका तिघीही जणी सामील असल्याचे आता अधिराला समजते. आणि त्याचबरोबर ताबडतोब आता अधिरा रागाने त्या माणसाची कॉलर पकडून त्याला भर मंडपात घेऊन येते आणि त्याचबरोबर त्याला आता चांगला कानाखाली मारून हिसका दाखवताच पोपटासारखा त्या माणसाला आता अधिरा भडाभडा बोलायला भाग पाडून आता तो माणूस सगळे खरे सत्य सांगून टाकतो. आणि मल्लिकाने आपल्याला हे सगळं करायचं सांगितलं आणि या बांगड्या आपल्याला मल्लिका मॅडमने तिथे मंडपामध्ये घेऊन यायच्या सांगितल्या आणि हे सगळं जे घडून आणलं ते फक्त मल्लिका मॅडममुळेच. हे सत्य ज्यावेळेस अधिरा आता त्या माणसाच्या तोंडातून वदवते त्यावेळेस समोर खरे सत्य येऊन फुटलेले असते ते मल्लिकाचे भांडे. अधिराने आता मल्लिकाचा खरा डाव सगळ्यांच्या समोर आणलेला असतो. निलिमाची एक चूक आणि अर्पिता निलिमाने केलेली ती भयानक खेळी आता अधिरासमोर येऊन पोपटासारखे त्या माणसाला भडाभडा बोलायला लावून अधिराने आता खरे सत्य समोर आणलेले असते. मंदाकिनीला बांगड्या गहाण ठेवायला मल्लिकाने सुचवल्याचे आणि सल्ला दिल्याचे सत्य आता सगळ्यांसमोर येताच आता कोणता धमाका उडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.